स्क्रीन शेअर केली चालू करतो. आता काय करायचं कसे काय पोरची सकाळी 2 पुऱ्या रेल्वे करतात.
वेग पंचावन्न किती वाजले तिथे 10-15 मिनिटं मी इथंच गेलो. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, हो सर येतोय. येतोय ना? येतोय. स्क्रीन शेअर स्क्रीन दिसते का तुम्हाला? फ्लॅट स्पायरल स्प्रिंग हो दिसते सर. का? दिसतेय. ते सर. चालू करू दे आपण याच्यात एक पार्ट संपू आपण. रेकॉर्डिंग तरी असं माऊस खाली असं उडून येत असं याच्यावर क्लिक करून पुढचं पेज क्लिक करून असं येणार. क्लिक करून हां, क्लिक हो हे सगळं येते. एक पार्ट संपतो, दोन्ही संपतो, एकच संपतो. चालेल एकदम. त्याच्यात सगळेच प्रॅक्टिकल नक्की एवढंच मी करतो. जा जेवण करू. हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. तर आपल्या या ठिकाणी प्रॅक्टिकलमध्ये जनरल फिजिक्स मधला एक आपला एक्सपेरिमेंट आपल्याला बघायचा आहे. वाय अँड इटा ऑफ फ्लॅट स्पायरल स्प्रिंग. स्प्रिंग जी दिलेली आपल्याला असते ती स्प्रिंग आपल्या या ठिकाणी स्टेनलेस स्टील किंवा आयर्न मटेरियलची तयार केली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा यंग्ज मॉड्युलस, वाय म्हणजे काय यंग्ज मॉड्युलस आणि इटा म्हणजे काय मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आपल्याला काढायचं आहे. त्याचं एम जे आहे टू डिटरमाइन यंग्ज मॉड्युलस वाय and modulus of rigidity eta of the material of the flat spiral spring. त्या आपल्याकडे ज्या स्प्रिंग आहेत त्या कुठल्या आपल्या स्टेनलेस स्टीलच्या आहेत, स्टील मटेरियल. तर त्याच्या आपल्याला काय करायचं यंग्ज मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ॲपॅरेटस. फ्लॅट स्पायरल स्प्रिंग ही दिसते ना, हे एकाला काय म्हणायचं फ्लॅट स्पायरल स्प्रिंग. त्यात दोन एड्स आहेत, वर एक तुम्हाला हे हँग करण्यासाठी, खाली तुम्हाला लोड जोडण्यासाठी आहे. नंतर स्लॉटेड वेट्स, खाली वेट लावून लहान वेट्स, स्टॉप वॉच टाईम मोजायला, टेलिस्कोप लांबून आपल्याला या ठिकाणी त्याचं किती आपल्याला खाली गेलेलं आहे ते आपल्याला बघता येईल, काउंट टाईम काउंट करण्यासाठीच, एक्सेट्रा.
तर पहिली जी फिगर आहे डिटर्मिनेशन ऑफ इटा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, त्याची फिगर ह्या ठिकाणी अशी आहे बघा. तर हे कुठले आपले या ठिकाणी आहेत व्हर्टिकल ऑसिलेशन. ह्याला व्हर्टिकल ऑसिलेशन देऊन आपल्याला काय करायचं टाइम पिरियड मोजायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय निघेल या ठिकाणी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा. पण दुसरा जो पार्ट आहे डिटर्मिनेशन ऑफ वाय यंग्स मॉड्युलस ऑफ द गिव्हन मटेरियल, त्याला या ठिकाणी मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे आडवा तुमचा या ठिकाणी बार आहे. तर 2 ह्या ठिकाणी वेट्स आहेत. तर या सेंटर पासून त्या दोन्हीचं डिस्टन्स आपल्याला या ठिकाणी सेम राखायचं आणि त्याला टॉर्सनल ऑसिलेशन्स द्यायचे. टॉर्सनल्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे काय, मध्ये बोट लावायची तर बोट लावायचं आणि काय करायचं थोड्या एका साईडला ढकलायचं. मग ती जी अशी ऑसिलेशन्स होणार आहे डिरेक्शन दाखवलं नाही, डिरेक्शन्स लाईक दिस, ह्याला काय म्हणायचं टॉर्सनल ऑसिलेशन्स. इकडून इकडं इकडून इकडं, याला काय करायचं या ठिकाणी व्हर्टिकल ऑसिलेशन. व्हर्टिकल ऑसिलेशन दिल्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी निघेल आणि टॉर्सनल ऑसिलेशन दिल्यानंतर काय निघेल आपल्याला यंग्स मॉड्युलस. तर आता रिलेशन बिटवीन वाय के आणि इटा, यंग्स मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि तुमचं या ठिकाणी के. त्याला आपण काय म्हणतो, केला आपण कोएफिशियंट हे बल्क मॉड्युलस. के म्हणजे कुठलं आपलं बल्क मॉड्युलस, वाय यंग्स मॉड्युलस, के बल्क मॉड्युलस, इटा कुठला आपला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि सिग्मा कुठला आपला पॉइसन्स रेशिओ. त्यामध्ये रिलेशन आहे 3/eta plus 1/k that is equal to 9/y and Poisson's ratio of the given material sigma is equal to y/2eta minus 1. आता असेल दिलेल्या मटेरियलचा कुठला आपल्या या ठिकाणी पॉइसन्स रेशिओ. यंग्स मॉड्युलस डिवाइड बाय 2eta म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी -1. पहिला जो फॉर्म्युला आहे तर यंग्स मॉड्युलस y is equal to 32 pi square nr into bracket I plus I0 upon r square T1 square यंग्स मॉड्युलस. आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा that is equal to 16 pi square nr cube into bracket capital M plus M upon 3 upon r raised to 4 टी स्क्वेअर, T2 स्क्वेअर. इथं काय म्हटलेलं आहे T2 स्क्वेअर. तर नोटेशन्स बघा, टोटल नंबर ऑफ टर्म्स ऑफ द फ्लॅट स्पायरल स्प्रिंग. किती टर्म आहे ते आपण मोजू. समजा इथं आपण काय धरला 0 टर्म, इथे इथपर्यंत 1 2 3 4 5 6 टर्म म्हणजे त्याच्या रिंगा किती आहेत मोजायच्या. 1 धरा, इथं 0 धरला, सुरुवात धरली 0, इथे 1 झाला, 2 3 4 5 असे काय असे नंबर ऑफ टर्न्स. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द 2 डिस्क अबाउट द ॲक्सिस ऑफ सस्पेन्शन दॅट इज 2ma². त्याच्यात 2 डिस्क दिलेत नाही का नाही, एक डिस्क. सर हा बोला की. नाहीये लेक्चरला काय, हा बोला की. जॉईन होत नाहीये लेक्चरला काही जणांचं. काय जणांच काय होते, जॉईन होत नाहीये. कशामुळे रे, किती झाले जॉईन? 14 झालेत, काही जण होत नाहीयेत. नाही होत कशामुळं, स्क्रीन शेअरमुळे प्रॉब्लेम येतोय का? काय माहित नाही सर. नाही तसं काय होणार नाही ना. बरं असू द्या, ठीक आहे. आपण काय करू, थोडं तुम्ही जेवढं आहे तेवढं करू, पुढच्या वेळेस आपण रिपीट करू पाहिजे तर. चालेल. इटा पुढच्या वेळेस आपण रिपीट करू, काय अडचण नाही. 16 pi square nr cube m plus m/3 r raised to 4 T2 square. तर n म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्न्स ऑफ फ्लॅट स्पायरल स्प्रिंग. इथं बघा 1 2 3 4 5 ही मोजा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 2 डिस्क अबाउट द ॲक्सिस ऑफ सस्पेन्शन ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. m म्हणजे मास ऑफ डिस्क, ट्वाइस m डॅश a स्क्वेअर जे डिस्टन्स असेल ते, ट्वाइस m डॅश मास ऑफ 2 डिस्क. 2 डिस्क आहेत का नाही, या 2 डिस्क एकत्रित मास घ्यायचा आपल्याला. ए कुठलं, डिस्टन्स ऑफ ईच डिस्क फ्रॉम दी सेंटर ऑफ बार. या सेंटर पासून त्याचं किती डिस्टन्स आहे ते दोन्ही इक्वल ठेवायचं असतं.
हे आपण काय घ्यायचं, ए घ्यायचं. I0 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फिक्स्ड पार्ट ऑफ द व्हायब्रेटिंग सिस्टीम, तो आपल्याला काढायचा. R रेडियस ऑफ द सिलेंडर ऑन विच स्पायरल इज वाउंड प्लस रेडियस ऑफ द वायर. आता आर बघा इथं, हे जे आपली एक रिंग आहे सर्क्युलर, त्याची किती रेडियस आहे, आतली रेडियस आपण ते कशाने काढणार, बर्नर कॅलिपरने काढणार. डायमीटर काढणार बर्नर कॅलिपरनं, आणि डायमीटरनं काय काढणार आपण, रेडियस. हे तो इथपर्यंत काय होणार त्याचा डायमीटर, आणि त्याची रेडियस काढणार. प्लस ही जी वायर यूज केली आहे रिंगसाठी, स्पायरल स्प्रिंगसाठी, त्या वायरचा आपण डायमीटर काढायचा. तो कशाने काढणार आपण, मायक्रोमीटर स्क्रू वाजून. त्यानं आपण काय करणार, वायरचा डायमीटर, आणि त्याचा हाफ केल्यानंतर काय होणार आहे, रेडियस, म्हणजे इंटरनल रेडियस इथे म्हटलेलं आहे बघा. आर रेडियस ऑफ द वायर ऑफ स्प्रिंग, वायर जी दिलेली आहे त्या वायरची रेडियस आर घ्यायची, आणि ती कशामध्ये ऍड करायची, या पहिली जी तुमचं इंटरनल रेडियस आहे का नाही, ही रेडियस या रेडियसमध्ये ऍड करायची. आर रेडियस ऑफ द सिलेंडर ऑन विच स्पायरल स्प्रिंग इज वाउंड प्लस रेडियस ऑफ द वायर, ते ऍड करा. रेडियस ऑफ द वायर ऑफ द स्प्रिंग. T1 पिरियड ऑफ टॉर्सनल ऑसिलेशन. टॉर्सनल म्हणजे इथं आपल्याला ह्याला टॉर्सनल ऑसिलेशन्स म्हणायचं. त्यानं काय निघणार आहे आपल्याला, यंग्स मॉड्युलस टॉर्सनल ऑसिलेशन्स, पिरियड ऑफ टॉर्सनल ऑसिलेशन्स. T2 पिरियड ऑफ व्हर्टिकल ऑसिलेशन्स, व्हर्टिकल ऑसिलेशनचा पिरियड. एम मास ऑफ स्प्रिंग, स्प्रिंगचं मास घ्यायचं, सेपरेट स्प्रिंग करायची, त्याचं मास एकत्र घ्या, स्मॉल एम. एम मास अटॅच टू द स्प्रिंग, हे जे मास आपण अटॅच करणार आहे ते मास घ्यायचं. आता एम मास ऑफ द स्प्रिंग, स्मॉल एम, आणि एम डॅश म्हणजे काय, या तुमच्या डिस्क मास आहे. दोन्ही एकत्र घेतो म्हणून आपण काय म्हटलेलं आहे, ट्वाइस एम डॅश. या दोन्हीमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. आता ऑब्झर्वेशन्स बघा. LC ऑफ मायक्रोमीटर स्क्रू वाज किती असतो, LC ऑफ मायक्रोमीटर स्क्रू वाज 0.001 सेंटीमीटर, 0.001 सेंटीमीटर. LC ऑफ वर्नियर कॅलिपर 0.01 सेंटीमीटर, बरोबर आहे. टोटल नंबर ऑफ टर्न्स ऑफ द स्प्रिंग, टर्न्स मोजायचे तुम्हाला मला सांगितलं त्याप्रमाणे. मास ऑफ 2 डिस्क एकत्र घ्या, ट्वाइस एम डॅश. डिस्क आहेत का नाही, दोन्ही आपण एकत्र करा, तिथं ट्वाइस एम डॅश. मास ऑफ बार 16, हा जो बार दिलेला आहे, ह्या बारचा सुद्धा आपल्याला मास घ्यायचा आहे, बारचा मास. मी त्याला काय म्हटलेलं आहे, एम डबल डॅश ग्रॅम. आणि लेंथ ऑफ द बार, याची सुद्धा काय करू आपण, इथून इथपर्यंत लेंथ. हा चार्ट वाचला का तुमच्या लक्षात येईल. काय अडचण आपल्याला इथं सांगताना जरा तुमची अडचण होत असणार आहे. चार्ट तुम्ही ज्यावेळी वाचताल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल कुठं कुठं घ्यायचं. लक्षात घ्या, ही स्प्रिंग आहे, ही स्लॉटेड वेट्स आहेत, व्हर्टिकल आपल्याला ऑसिलेशन मोजायला ही स्प्रिंग आहे, हा रॉ बार आहे, हे 2 डिस्क आहेत. एम डॅशला काय म्हणायचं, डिस्क. nên आपल्याला काय करणार, आपलं या ठिकाणी यंग मॉड्युलस काढणार वाय. लेंथ ऑफ द बार तुम्हाला मोजता येईल, त्याची लेंथ इथून इथपर्यंत आपल्याला मोजता येईल. आता परत 7 नंबर जे आपला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फिक्स्ड पार्ट ऑफ द व्हायब्रेटिंग सिस्टीम, तो काढायचा. I0 इज इक्वल टू एम डबल डॅश एल स्क्वेअर अपॉन 12. एम डबल डॅश म्हणजे कुठला आहे, मास ऑफ द बार. एल स्क्वेअर कुठली, त्याची लेंथचा स्क्वेअर डिवाइड बाय 12. हा काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फिक्स्ड पार्ट ऑफ द व्हायब्रेटिंग सिस्टीम. 2 बारचं ते आहे, जो मास के घ्या, कशाचं मास, मास ऑफ द बार 60 एम डबल डॅश, त्याची लेंथ डिवाइड बाय 12, मास ऑफ फिक्स्ड पार्ट ऑफ द व्हायब्रेटिंग सिस्टीम. आता इनर डायमीटर ऑफ स्प्रिंग, मग तुम्हाला मी सांगितलं नाही, त्याचा इनर डायमीटर कशाने मोजणार, वर्नियर कॅलिपर 3 डिग्री घ्यायच्या, 1 2 3, तर 3 डिग्री घ्यायची इनर डायमीटर. इथून इथपर्यंत वर्नियर कॅलिपरचा उलटा पार्ट असणं वरती दिसतो, तो त्याने घ्यायचा इनर डायमीटर. इनर डायमीटर ऑफ द स्प्रिंग 1 2 3, मीन डायमीटर त्याच्यावरनं काढा,
आणि त्याच्यावरनं रेडियस ऑफ द स्प्रिंग आर डॅश इज इक्वल टू आर डॅश इक्वल टू आर तुमचं मेन डायमीटर डिवाइड बाय 2 ते आर डॅश म्हणजे इनर रेडियस ऑफ द स्प्रिंग. इनर रेडियस ऑफ द स्प्रिंग या आतल्या पार्टची इनर रेडियस ऑफ द स्प्रिंग आणि त्याच्यामध्ये कुठली रेडियस ऍड करायची, त्या वायरची जी डायमीटर आहे का नाही तिचं हाफ करून ते ऍड करायचं आणि इनर रेडियस प्लस रेडियस ऑफ वायर ते आपल्याला ऍड करायचं. रिंग आहे सर्क्युलर. इनर डायमीटर ऑफ द स्प्रिंग काढला, डायमीटर ऑफ द वायर 3 ठिकाणी काढा, 1 2 3. त्याला काय वापरायचं, मायक्रोमीटर स्कोप वाचतं. त्याला स्टोन किती असतो 0.001 सेंटीमीटर. त्याच्यावरनं मेन डायमीटर आणि रेडियस ऑफ द वायर ऑफ द स्प्रिंग आर इक्वल टू काय असेल तर आपण काढा. तर रेडियस ऑफ द सिलेंडर radius of the cylinder on which spiral is wound plus the radius of the wire r is equal to r dash म्हणजे कुठलं inner radius of the spring plus r म्हणजे कुठलं radius of the wire of the spring. स्प्रिंगची जी वायरची रेडियस आहे वायर आहे त्याची जी रेडियस r कशामध्ये ऍड करायची, इनर रेडियस ऑफ द स्प्रिंग आणि मास ऑफ द स्प्रिंग m घ्यायचं. पहिला पार्ट बघा, डिटर्मिनेशन ऑफ वाय यंग्स मॉड्युलस. ऑसिलेशन्स कुठले आपले आहेत, टॉर्सनल ऑसिलेशन्स. डिस्टन्स ए सेंटीमीटर. आता फिगर बघा, सेकंड फिगर, सेकंड फिगर. या सेंटर पासून या डिस्क डिस्टन्स समजा ए आपण काहीतरी 5 सेंटीमीटर ठेवले. याच्या सेंटर पासून याचा सेंटर किती ठेवलं 5 सेंटीमीटर. तेवढं डिस्टन्स ह्या सेंटर पासून ह्या डिस्क या सेंटर पर्यंत 5 ठेवायचं. ह्या साईडला पण 5 सेंटीमीटर आणि ह्या साईडला पण 5 सेंटीमीटर दोन्हीकडे ठेवायचं. हे पहिलं ऑब्झर्वेशन घ्यायचं, इथे लिहून टाकायचं. डिस्टन्स ए किती होणार 5 सेंटीमीटर. त्याच्यावर काय काढायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू ट्वाइस एम डॅश ए स्क्वेअर. एम डॅश म्हणजे काय, मास ऑफ ईच डिस्क. त्याला 2 ने मल्टिप्लाय करा आणि दोन्ही मास दोन्ही डिस्क मास इंटू एरिया असते. मोमेंट ऑफ इनर्शिया निगेटिव्ह. टाइम फॉर 50 ऑसिलेशन्स. 50 ऑसिलेशन्स ला टाइम किती लागतो, तो आपल्याला किती रिडिंग घ्यायचे आहेत, 1 2 3 3 रिडिंग घ्यायचे. त्याचा मेन टाइम टी काढायचा. त्याच्यावर पिरियड इज इक्वल टू T1 इक्वल टू T अपॉन 50. मेन टाइम T डिवाइड बाय 50. T1 म्हणणार इथे रिडिंग. हे काय असेल आपलं डिस्टन्स आपण किती ठेवलंय 5 सेंटीमीटर. परत आपल्याला किती करता येईल सेंटीमीटर रिडिंग, 10 सेंटीमीटर करा. 5 नंतर 2 7 सेंटीमीटर करा. 7 सेंटीमीटर कुठं करणार डिस्टन्स बघा, या सेंटर पासून या सेंटर पर्यंत पहिल्यांदा 5 ठेवलं. तेवढंच आपण इथून सेंटर पर्यंत 5 ठेवा. परत इथून या साईडला किती ठेवायचं 7. इथून इथं 7. हे फिक्स असतं मतलब. फक्त या डिस्क जे असतात ना त्या बाहेर आपण फिरवायच्या. इकडं 7 इकडं 7. परत इकडं 9 करा. सेंटर टू सेंटर हा सेंटर टू सेंटर 9 करा. सेंटर टू सेंटर 11 हा सेंटर टू सेंटर 11. असे डिस्टन्स आपल्याला 2-2 सेंटीमीटर वाढवायचे. आणि प्रत्येक वेळेस याला टॉर्सनल ऑसिलेशन द्यायची, मध्ये बोट लावायची. तर एका साईडचं फक्त ओढायचं आणि सोडायचं, ते ऑसिलेट होती. टॉर्सनल ऑसिलेशन लाईक दिस असेल, असे ऑसिलेट होते. आणि हे जे असतात ते कुठले असतात, ते व्हर्टिकल असतात. मग टॉर्सनल ऑसिलेशन समजा आपण ह्या साईडला इथं आलं, 0 मानायचं, घड्याळ चालू करायचं. ही जी एंड आहे का नाही समजा अलीकडे 0 माना, घड्याळ चालू करा. पलीकडे जाऊन परत इकडं आलं तर 1 ऑसिलेशन. परत पलीकडे जाऊन परत या साईडला आलं का 2 ऑसिलेशन्स. परत पलीकडे जाऊन परत या साईडला आलं का 3 ऑसिलेशन्स. असा पूर्ण काउंट. 0 मानायचं इथं ज्यावेळी रॉड किंवा डिस्क येतील त्यावेळी काय करा 0 माना आपल्याकडे. नंतर परत पलीकडे जाऊन परत आपल्याकडे आली का 1 ऑसिलेशन.
परत पलीकडे जाऊन आपल्याकडे आलं का 2 ऑसिलेशन, परत पलीकडे जाऊन आपल्याकडे आलं 3 ऑसिलेशन. असा टाइम फॉर 50 ऑसिलेशन्स आपल्याला काउंट करायचं. ज्यावेळी 0 मानणार त्यावेळी घड्याळ काय करायचं, आपण चालू करायचं. म्हणजे डिस्टन्स 5-5 ठेवा, दोन्हीकडे इक्वल पाहिजे. 7-7 ठेवा, 9-9 ठेवा, 11 दोन्हीकडे असे डिस्टन्स 2-2 सेंटीमीटर वाढवत जावं. प्रत्येक वेळेस टाइम फॉर काय करायचं, आपण 50 ऑसिलेशन्स आपण काउंट करायचं. पाच, 7, 9, 11, 13 प्रत्येकाचा हा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. पण आपल्या डिस्टन्स बदलते का नाही, असं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्या इथं बदलत जाणार. टाइम फॉर 50 ऑसिलेशन, प्रत्येकाला टाइम 3 मोजा, मीन टाइम टी काढा. ही आपली पिरियड T1 इज इक्वल टू T/50, प्रत्येकाचा पिरियड काढा. त्याच्यावरून T1 स्क्वेअर सेकंड स्क्वेअर काढा. हा पहिला पार्ट कुठला झाला, डिटर्मिनेशन ऑफ यंग मॉड्युलस टॉर्सनल ऑसिलेशन्स. लाईक दिस असेल टॉर्सनल ऑसिलेशन्स. पेन जर घेतला का नाही, आता आपण असं केलं, हे असं जर उठवतो ना, ह्याला काय म्हणायचं, टॉर्सनल ऑसिलेशन्स. टॉर्सनल. समजा ह्या साईडला एक टोक आलं, 0 म्हणायचं. पलीकडे जाऊन परत इकडे आलं का 1 ऑसिलेशन, परत पलीकडे जाऊन इकडे आलं का 2 ऑसिलेशन. याला काय म्हणतात, टॉर्सनल ऑसिलेशन. व्हर्टिकल ऑसिलेशन म्हणजे असं वर खाली, खाली आलं 0, वर जाऊन परत खाली आलं 1 ऑसिलेशन, परत वर जाऊन खाली आलं 2 ऑसिलेशन, परत वर जाऊन खाली आलं का 3 ऑसिलेशन. म्हणजे व्हर्टिकल ऑसिलेशन्स. हे जे असेल ते कुठलं असेल, आपलं टॉर्सनल. 0 परत पलीकडे जाऊन अलीकडे आलं का 1 ऑसिलेशन, परत पलीकडे जाऊन इनिशियल आलं का 2 ऑसिलेशन. ज्यावेळी 0 मानणार त्यावेळी घड्याळाचा अवकाश. व्हर्टिकल साठी सुद्धा ज्यावेळी आपण 0 खाली आलेले आहे ते 0 माना, घड्याळाचा अवकाश. वर जाऊन परत खाली 1 ऑसिलेशन, वर जाऊन परत खाली 2 ऑसिलेशन. लाईन्स. 5 मिनिटं सांगा, 5 मिनिटं. डिटर्मिनेशन ऑफ वाय यंग मॉड्युलस असा तुम्हाला हा पहिला पार्ट करता येईल. जरा 2 मिनिटं. दोघांचा मास्क नाही, दोघांना पण म्हणून म्हटलं जरा 5 मिनिटं. दे सेकंड जो ऑब्झर्वेशन टेबल आहे, डिटर्मिनेशन ऑफ ईटा व्हर्टिकल ऑसिलेशन्स. तर व्हर्टिकल ऑसिलेशन तुम्हाला दाखवलं का नाही, तिथे वेट लावायचे. आता इथं काय केलेलं आहे बघा, तुम्ही लक्षात येईल. आपण तिथं वेट चेंज करत गेलेलं आहे बघा. मास इन ग्रॅम, पहिल्यांदा 50 ग्राम लावा, 100, 150, 200, 250 असं आपण मास स्लॉटेड वेट्स वाढवत जायचं. आणि प्रत्येक वेळेस टाइम फॉर 50 ऑसिलेशन T1, T2, T3 एका माससाठी 3 मोजायचं. त्याचा मीन काढा, पिरियड काढा, T2 म्हणा, त्याचं T2 स्क्वेअर. फक्त मास 50, 100, 150, 200, 250 आपल्याला वाढवत जायचं. तर इथं बघा, आता इथं हवा, इथं काय करा, पहिल्यांदा एक वेट हँगर फक्त लावा. हँगरचं वेट किती असतं, 50 ग्रॅम. खाली ओढायचं आणि सोडून द्यायचं. याच्यामध्ये आपण काय केलं, मध्ये बोट लावतो आणि ऑसिलेट करतो. ते थोडं खाली ओढायचं आणि सोडून द्यायचं, ते ऑसिलेट होतं. ते खाली आलं का 0 माना, घड्याळ चालू करा. वर जाऊन परत खाली आलं का 2, वर जाऊन परत खाली आलं का 3, वर जाऊन परत खाली आलं का 4. टाइम फॉर किती ऑसिलेशन, 50 ऑसिलेशन घ्यायचं. हँगर 50 मध्ये परत एक वेट ऍड करा, 50, 100 झालं. सेम प्रोसेस, 50 ऑसिलेशन. परत वेट ऍड करा, 150, 200, 250, 300 असे काय करा, वेट वाढवत जावा. आणि त्यानुसार आपलं टाइम फॉर 50 ऑसिलेशन्स घ्या. एक मिनिट. आता आपण काय करू याच्यामध्ये, आता इथं आपण का थांबवू, तर प्लॉट ऑफ ग्राफ आणि कॅल्क्युलेशन आपण पुढच्या पिरियडला घेऊ. आता इथे एस वायचं पिरियड पण लगेच होणार आहे कॅमेऱ्यावर याच. तर आपण थांबवू. हे 2 आपण घेतलेले आहेत, एक यंगचं मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ऑब्झर्वेशन्स कशी घ्यायची तिथपर्यंत गेलोय. तर ग्राफचं आपण पुढच्या पिरियडला बघू. ठीक आहे.
तुम्ही क्विट व्हा रे, सर्वांनी क्विट व्हा. बाहेर पडा. पुढच्या फेरीला आपण कंटिन्यू करू. बाहेर पडा. नाही सर, मला ते ऍक्च्युली BSc2चा ते कोडच माहिती नाही, कुठून लॉग इन करायचं. बाहेर पडा.